नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र या ऍप बाबत चर्चा करणार आहोत। ऍप डाउनलोड कसा करायचा, इन्स्टॉल कसा करायचा आणि त्यानंतर पालकांचे मोबाईल नंबर कसे अपडेट करायचे याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, माझी आपणास एक विनंती आहे, आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राइब केलं आहे का हे अवश्य तपासून घ्या। खाली असलेल्या सबस्क्राइब बटन वर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, मी 5 सेकंद वाट बघणार आहे आणि या 5 सेकंद मध्ये आपल्याला चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि त्याच बरोबर बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे। मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शाळांचं लॉग इन करणं आणि त्याचबरोबर पालकांची मोबाईल अपडेट करणं हे सुद्धा जाणून घेणार आहोत आणि त्यामुळे आपण मोबाईलच्या सहाय्याने हे रजिस्ट्रेशन कसं करायचं ते जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा निपुण महाराष्ट्र अभियानाबाबतचा आहे। एक ऍप मी आपणास सजेस्ट करणार आहे आणि त्या ऍप मध्ये आपण कसं काम करणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आज आपण निपुण महाराष्ट्र या ऍप बाबत चर्चा करूया। विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये निपुण महाराष्ट्र हा अभियान आणि त्याचा कृती कार्यक्रम राबविला जात आहे। 5 मार्च 2025 च्या शासन निर्णयाने वेगवेगळ्या सूचना निर्देश राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना दिलेले आहेत। मित्रांनो, सदर कृती कार्यक्रम हा स्वयं अर्थसहाय्यित म्हणजे सेल्फ फायनान्स व विना अनुदानित शाळांसाठी नाही आणि त्याचबरोबर एखादी शाळा जर अनुदानित असेल आणि त्या शाळेतील काही वर्ग जर विना अनुदानित असतील किंवा तुकड्या विना अनुदानित असतील तर अशा शाळांचा सुद्धा यामध्ये समावेश नसणार आहे। परंतु इतर सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या इयत्ता 2री ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम हा कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जर एखाद्या शाळेमध्ये 6 ते 8 वर्ग असतील तर त्या वर्गातील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरूपामध्ये या उपक्रमामध्ये सहभागी होता येतं। त्यांच्यावर बंधन नाही। विद्यार्थ्यांना प्रथम भाषा व गणित विषयासाठी या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे। इयत्ता 2री ते 5वीच्या प्रत्येक वर्गातील किमान 75% विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमामध्ये अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करून घेणे हे या उपक्रमाचं ध्येय आहे। वर्गातील 100% विद्यार्थ्यांसाठी 100% अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचाच भाग म्हणून निपुण महाराष्ट्र अंतर्गत एक कृती कार्यक्रम महाराष्ट्र राज्याने डिसाइड केलेला आहे। तो शासन निर्णय आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पाहता येईल आणि शक्य असेल तर सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी एकत्रित बसून या शासन निर्णयावर चर्चा करावी। मित्रांनो, एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यंत्रणेला स्वतःची कामं स्वतःच करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे आणि पुन्हा एकदा विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राइब करावं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करावा, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। तर चला मग आता आपण निपुण महाराष्ट्राचा जो ऍप आहे तो ऍप कसा डाउनलोड करायचा, कसा इन्स्टॉल करायचा हे सर्व मी आपणास या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर सर्वात प्रथम मित्रांनो, आपल्याला प्ले स्टोअर ओपन करायचा आहे आणि खाली असलेल्या सर्च मध्ये आपल्याला निपुण महाराष्ट्र टाइप करायचं आहे। निपुण महाराष्ट्र टाइप केल्यानंतर निपुण महाराष्ट्र ऍप वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नकाशा असलेला एक ऍप आपल्या समोर असेल आणि त्याच्या समोर असलेल्या इन्स्टॉल बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल। आता बघा, इन्स्टॉलेशन सुरू झालेलं आहे आणि अत्यंत वेगाने इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे। आता हे इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर ओपन या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि बघा मित्रांनो, राज्य शैक्षणिक व संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे आणि निपुण महाराष्ट्र अशा पद्धतीचं आपल्याला लिहून आलेलं पाहायला मिळेल आणि त्या खाली पुढे या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आता आपल्या समोर 4 प्रोफाइल आलेले आहेत। त्यामध्ये पहिलं प्रोफाइल मुख्याध्यापक, दुसरा शिक्षक, तिसरा पालक आणि चौथं पर्यवेक्षक यंत्रणा। यामधला मुख्याध्यापक या प्रोफाइल वर जेव्हा आपण क्लिक करू त्यावेळेस ही सुविधा अद्याप सुरू झालेली नाही आणि लवकरच ती उपलब्ध करून दिली जाईल असा मेसेज येतो आहे। त्याच्यानंतर शिक्षक या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्या समोर एक लॉग इन पेज येणार आहे आणि या ठिकाणी शिक्षक म्हणून आपल्याला नोंदणी करायची आहे। ज्या शिक्षक
शिक्षकाला शालार्थ आयडी आहे, ज्याचं नाव शालार्थ पोर्टलवर आहे, त्यांना शालार्थ आयडी प्राप्त झालेला आहे आणि त्या पोर्टलवर आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपल्याला एंटर करायचा आहे आणि त्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करून OTP पाठवा यावर क्लिक करायचा आहे। एक OTP शिक्षक यांच्या मोबाईल नंबरवर जाईल आणि तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे। मित्रांनो, OTP एंटर केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा एक पेज पाहायला मिळेल, ज्यामध्ये पालकांचे फोन क्रमांक अद्ययावत करा अशा पद्धतीच्या सूचना आहेत। पालकांचे मोबाईल क्रमांक हे अचूक नोंदवावेत, याद्वारे पालकांना आपल्या पाल्याची शैक्षणिक माहिती मिळेल व त्यांच्या प्रगतीसाठी शाळेला मदत करू शकतील। मोबाईल क्रमांक चुकीचे नोंदवले गेल्यास शिक्षकांना पुन्हा नोंदणी करावी लागेल, त्यामुळे काळजीपूर्वक मोबाईल क्रमांक नोंदणी करावी अशा पद्धतीच्या सूचना आपल्याला पाहायला मिळतील। वर जर आपण बघितलं तर जे मुख्य पान आहे, मुख्याध्यापक यांचं नाव पाहायला मिळेल, मोबाईल क्रमांक पाहायला मिळेल, पद पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर स्टाफ आयडी पण पाहायला मिळेल। मित्रांनो, डाव्या साईडला सर्वात वर असलेल्या या 3 ज्या आडव्या रेषा आहेत त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर काही मेनू आपल्या समोर येतील। यामध्ये आता सध्या आपण होम मेनूवर आहोत। त्यानंतर आपल्याला माझी शाळा टॅबवर क्लिक करायचा आहे आणि इथे आपल्याला शाळेच्या मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर एंटर करून शाळेची माहिती तपासता येते किंवा बघता येते। त्याच्यानंतर मित्रांनो, पुन्हा डाव्या साईडला वर असलेल्या 3 लाईन्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर निपुण महाराष्ट्र प्रकल्पाबाबत यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रकल्पाबाबत शासन निर्णय आणि मार्गदर्शक पुस्तिका या सर्व बाबी पाहायला मिळतील। त्याचबरोबर काही लिंक्स दिलेले आहेत, या लिंकच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला इतर माहिती प्राप्त करून घेता येते। परत एकदा मी डाव्या साईडला असलेल्या वरच्या भागावर 3 ज्या आडव्या लाईन्स आहेत त्यावर मी क्लिक केलेला आहे आणि त्याच्यानंतर सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि कोणकोणते प्रश्न विचारले जातात त्याबाबतची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। मुख्याध्यापकांनी स्वतःचा व शाळेतील सर्व शिक्षकांचा मोबाईल क्रमांक शाला 2.0 या पोर्टलवर अद्ययावत करावा। शिक्षकांसाठी सूचना दिलेल्या आहेत, आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती तुकडी निहाय गोळा करावी। आपल्या वर्गामध्ये जेवढे काही विद्यार्थी असतील, शाळेमध्ये जेवढे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचे नाव, त्यांच्या वडिलांचे पालकाचे नाव, माता पालकाचे नाव आणि माता पालकाचा मोबाईल क्रमांक ही माहिती शिक्षकांना गोळा करायची आहे। त्यानंतर प्ले स्टोअर मध्ये जाऊन ऍप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं याबाबत सुद्धा या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत। पालकांचे संपर्क क्रमांक कसे अद्ययावत करायचे हे सुद्धा आपल्याला सूचना देण्यात आलेल्या आहेत। परत एकदा डाव्या साईडला वरच्या भागाला असलेल्या 3 लाईन्सवर मी क्लिक करतो आहे। आपण अभिप्रायावर क्लिक करू शकता आणि अभिप्रायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला काही अभिप्राय सुद्धा या ठिकाणी नोंदवता येऊ शकतात। तर त्याच्यानंतर मित्रांनो, मी परत एकदा होमवर जातो आहे। होमवर गेल्यानंतर परत एकदा जेव्हा मी लॉग इन केलं त्यावेळेस जी स्क्रीन आहे ती स्क्रीन मला पाहायला मिळेल आणि या ठिकाणी पालकांचे फोन क्रमांक अद्ययावत करा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली शाळा सिलेक्ट करायची आहे। आपल्या शाळेचं नाव पाहायला मिळेल, शोधावर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेमध्ये जेवढे वर्ग आहेत त्या सर्व वर्ग आपल्याला पाहायला मिळतील, इयत्ता, तुकडी आणि त्या वर्गामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला पाहायला मिळेल। आता मित्रांनो, आपल्याला हा जो उपक्रम आहे हा इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि त्यामुळे आपल्याला 2री ते 5वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर एंटर करायचे आहेत आणि त्याचबरोबर 6वी आणि 7वीचे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांसाठी हा कृती कार्यक्रम कंपल्सरी नसला, ऐच्छिक असला तरी सुद्धा शिक्षक मुख्याध्यापक त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या कृती कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करू शकतात। तर चला मित्रांनो, मी वर्ग 2ऱ्यावर क्लिक करतो आहे आणि ते क्लिक केल्यानंतर आपल्याला इयत्ता 2री तुकडी ए पाहायला मिळेल आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचे नाव सगळे आपल्याला पाहायला मिळतील। यामध्ये जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे, त्याचा सरळ आयडी आहे आणि त्याच्या वडिलांचं नाव सुद्धा दिलेलं आहे। आता इथे आपल्याला वडिलांचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। आईचा मोबाईल नंबर असेल तर आईचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि दोघांचे एकच असतील तर एकच नंबर आपण एंटर करू शकता। त्यानंतर जर पालकांकडे मोबाईल नंबर नसेल तर या चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि जतन करावर क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला भरायची आहे। प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर त्याचा सरळ आयडी पाहायला मिळेल आणि वडिलांचं आणि आईचं नाव सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला जतन करा हे टॅब ओपन होईल, यावर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती, त्यांच्या पालकांची नावं आणि त्यांचे मोबाईल नंबर आपल्याला भरता येतील आणि त्याच्यानंतर मग आपल्याला 3रा वर्ग सिलेक्ट करायचा आहे आणि त्या वर्गामध्ये असलेली तुकडी, तिथे प्रवेशित असलेले विद्यार्थी यांची नावं पाहायला मिळेल, त्यांची आयडी पाहायला मिळतील। त्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांचे आणि आईचा मोबाईल नंबर आपल्याला एंटर करायचा आहे आणि मोबाईल नंबर नसेल तर पालकांकडे मोबाईल नंबर नाही असं नमूद करायचं आहे। परंतु शक्यतो मित्रांनो सर्वच पालकांना
पालकांकडे मोबाईल असतात आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नावासमोर किमान एक मोबाईल नंबर असला पाहिजे, कारण याच मोबाईलच्या माध्यमातून त्या पालकांना त्या मुलाची किंवा त्यांच्या पाल्याची अपेक्षित प्रगती होते आहे हे माहित पडणार आहे। एक अत्यंत महत्त्वाचा प्रोग्राम आहे आणि त्यामुळे इयत्ता 2री ते 5वी वर्ग असलेल्या राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या फक्त सेल्फ फायनान्स आणि विना ऑनलाईन तुकड्यावर असलेल्या शाळांना हे काम करायचं नाही। या महत्त्वाचा उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा, पालकांनी समाजाने या योजनेमध्ये या कृती कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा अशी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्रालयाची आणि आयुक्त कार्यालयाची अपेक्षा आहे। गुणवत्तेसाठी आपण सर्व लोक प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी समाजाचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण समाज विद्यार्थ्यांना शिकवत असतो, त्याचे पालक विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करत असतात, त्यांचं एम निर्धारित करत असतात आणि त्यामुळे पालकांना या उपक्रमामध्ये सहभागी करून आपल्याला हा कृती कार्यक्रम यशस्वी करायचा आहे। हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आपण अवश्य नोंदवावं आणि त्याचबरोबर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलंय का? नसेल केलं तर खाली सबस्क्राईब बटनवर आपण क्लिक करा आणि हा व्हिडिओ लाईक करा, सर्व शिक्षकांना शेअर करा। सर्वांना माझ्या शुभेच्छा। थँक्यू सो मच।